प्री वेडिंग शूट. डोळे चमकले ना? प्री वेडिंग शूट म्हटल्यावर साहजिकच आहे, आजकाल जमाना प्री वेडिंग शूटचाच आहे. आपलं लग्न ठरल्यानंतर आपण प्री वेडिंग शूट करायचंच असं अगदी प्रत्येकाच्या मनात येतं. मग आज आमच्याही मनात आलं की आज आमच्या तुलसी देवीचा विवाह आहे, मग तिचं प्री वेडिंग शूट आपण असं आगळं वेगळं करावं. कारण अजूनपर्यंत तरी तुळशीचं लग्न झाल्याशिवाय आपण आपलं लग्न करत नाही. त्यामुळे तिचा केवढा मोठा सन्मान आहे. तर तिला आजच्या या सुंदर दिवशी अशी सुंदर भेट द्यावीशी वाटली, म्हणून आमचं हे प्री वेडिंग शूट देवी तुलसी. तर आता मी प्री वेडिंग शूटसाठी आरतीकडे आलेली आहे. इथे आरतीची काकांची देवी तुलसीच्या तयारीची लगबग चालू आहे. आणि आजचा हा सुंदर सोहळा प्री वेडिंगचा, असं प्री वेडिंगचं शूट पण मी मात्र पहिल्यांदाच करते आहे. आणि हे करताना एक आत्मिक समाधान नक्कीच मला मिळत आहे. आणि प्री वेडिंग शूटसाठी महत्त्वाचा असतो निसर्ग, सुंदर परिसर. आणि इथला हा निसर्ग सुंदर परिसर, ही दिव्यांची रोषणाई, कल्पवृक्ष आणि हा सगळा निसर्ग ह्या प्री वेडिंग शूटच्या सौंदर्यात अजूनच बहार आणत आहे. आणि प्री वेडिंग शूटच्या वेळेला देवी तुलसीच्या तयारीसाठीची ही आमची लगबग की तिला काय छान वाटेल आणि तिला काय आवडेल याप्रमाणे चालू आहे सगळं. आणि आम्ही छान अशी पिवळ्या रंगाची साडी निवडलेली आहे. काकांचं इथे काकाने आता ऊसाचं रोपण केलेलं आहे की जर ऊस गोड असतो तसाच आपला संसारही गोड व्हावा या दृष्टीने आपण नेहमीच देवी मातेचे आशीर्वाद घेत असतो. आणि आता इथे रांगोळी, जी आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आणि ह्या सगळ्याची अगदी होणारी तयारी एलियन आणि कंपनी अगदी तन्मयतेने घेत आहे. त्याचंही मला फार कौतुक वाटतं आहे. ही अशी रांगोळी आरतीची चालू आहे. आत्ता आपण बघतोय की सुंदर असे आतमध्ये फुलांची आरास केलेली आहे, दिवे ठेवलेले आहेत. आता लग्नानंतर ते दृश्य बघायला खूपच मनमोहक वाटेल. काकांनी आता नवरा नवरी रोवलेली आहे आणि आरतीचा आता नवरीला सजवायचं वेशभूषा चालू आहे. आरतीने निवडलेल्या कलरची साडी तर नक्कीच देवी मातेला खूप आवडलेली आहे. आणि अतिशय सुंदर अशी ती चापून चोपून नेसवत आहे. प्रत्येक स्त्रीलाच वाटतं की आपली साडी अगदी छान दिसावी आणि आपण त्या साडीत सुंदर दिसावं. आणि त्या दृष्टीने हे आरतीचे चाललेले प्रयत्न खरंच मला खूप कौतुकास्पद वाटत आहेत. आता तिच्या खांद्यावरनं हा पदर आहे आणि तो पदर घेऊन तिचं थोडं असं त्याचं ॲडजस्ट करणं चाललेलं आहे की हे असं चांगलं वाटेल का. आणि आता महत्त्वाची गोष्ट मेकअप करताना देवी मातेला नक्की वाटत असेल ना की आपला मेकअप कुठच्या प्रकारचा असावा. तर इथे आता असं आपलं मुखकमल असावं का, असं आपलं ते या दृष्टीने आता देवी तुलसीच्या मनाचा पण जरा गोंधळ चालू आहे की अरे मला काय छान दिसेल, हे छान दिसेल की नको, आपण ते पण ट्राय करून बघूया. अशा प्रकारे सगळं चाललेलं असताना आता तिने सिलेक्ट केलेलं एक देवीचं मुखकमल आहे आणि ते तिला खूप आवडलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ते तिला शोभून पण दिसत आहेत. एलियनचं परीक्षण सगळं चाललेलं आहे. आणि आत्ता हे करताना अजून पण आरतीचं सगळं लक्ष त्या साडीत गुंतलेलं आहे की साडी किती छान नेसली जावी यासाठी. आणि आत्ता या साडीत तुलसी मातेच्या चेहऱ्यावरती दाटलेली प्रसन्नता आपणाला पण प्रसन्न करणारी अशीच आहे. आणि आत्ता तिने घातली आहे ठुशीच्या नंतर ही बोरमाळ आहे आणि ती किती छान दिसत आहे. का तर स्त्रिया म्हटलं की दागिन्यांचं आकर्षण हे आलंच ना, त्यामुळे हे सगळं आपल्या अंगावरती घालताना
देवी तुलसी पण मनोमन सुखावत असेल. आणि हा लक्ष्मी हार, लक्ष्मीसाठीच लक्ष्मी हार. किती छान कल्पना ना. आणि ह्या सगळ्या आभूषणांचं चाललेलं हे सगळा मेकअप आणि बाकीचं सगळं ह्याने देवी मातेला पण खूप आनंद होत असेल की अरे वा, आपलं पण किती छान प्री वेडिंग शूट चालू आहे म्हणून. आणि आता हे झाल्यानंतर आहे आता केशभूषा. आता केशभूषा करताना आपण कुठच्या प्रकारची करावी याबद्दल पण प्रत्येकाचं मत असतंच. पण खरं सांगू का, आंबाड्यावरती शेवंतीची वेणी म्हणजेच पाती माळली की आंबाडा शोभून दिसतो आणि व्यक्तिमत्वात आपल्या सौंदर्यात पण भर पडते. त्यामुळे आता ही वेणी माळल्यानंतर देवी मातेचं सौंदर्य अधिकच खुलून आलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर थोडा आता मॉडर्न लुक हवाच ना, म्हणून ही पांढऱ्या फुलांची वेणी त्याच्यावरती अतिशय शोभून दिसत आहे. आणि आता देवी माता ह्या अशा सुंदर फुलांनी की सजलेली आहे. त्या फुलांचा सुगंध पण जो येत आहे तो पण आमच्या मनाला खूप सुखावणारा असा आहे. आणि आता डोक्यावरती पदर घेऊन झालेला आहे. अतिशय शालीनतेचं असं हे लक्षण आहे. आणखी एक तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो आम्ही गेटअप केलेला आहे तिथे करताना एक तुळशीचं केसर आहे ते अगदी मोरपिसासारखं आलेलं आहे की तुम्हाला आता ते परत मी दाखवते. आणि त्याच्यानंतर आता हा कणा की तुळशीच्या लग्नाच्या वेळेला कणा फार महत्त्वाचा असतो. आणि कणा घालतानाची ही आरतीची नाजूक आणि कलात्मकता मला खूप छान वाटली. आणि ही सुंदर पणती, दिव्यांची रोषणाई, ती रांगोळी आणि हे सगळं वातावरण मनाला खूप प्रसन्न करणारं. आणि एवढं सगळं केल्यानंतर आता आरतीच स्वतः नव्या नवरीच्या वेशभूषेत येत आहे. मस्त डोक्यावरून पदर, नाकात नथ, हातात दीप, फुलांचं ताट आणि देवीच्या समोर येऊन आता ती प्री वेडिंग शूटचं एक तिचा सन्मानच करत आहे. तर आमचं हे प्री वेडिंग शूट तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच तुम्हाला आनंददायी वाटणार हे निश्चित. धन्यवाद.